साकारलेले हे पुस्तक वाचकांना नवी दिशा, नवी प्रेरणा आणि मौल्यवान ज्ञान देईल असा विश्वास आहे. शब्दांची संपत्ती हीच खरी संपत्ती. ज्ञानाचा दीप तेवत ठेवते पुस्तके. विचारांना देत नवी उंच भरारी समाज घडवितात अशी ही पुस्तके. डॉक्टर लहू गायकवाड लिखित आणि सनई प्रकाशनतर्फे प्रकाशित असे घडले जुन्नर या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी अतिशय आनंदपूर्वक आणि अभिमानपूर्वक जाहीर करतो. मंडळी नमस्कार. जुन्नर परिसराचा तब्बल 2500 वर्षांचा समृद्ध इतिहास आता एका ग्रंथाच्या माध्यमातून वाचकांसमोर आला आहे. इतिहास अभ्यासक डॉक्टर लहू गायकवाड लिखित असं घडलं जुन्नर या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ इतिहास लेखक आणि विचारवंत प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित यांनी या ग्रंथाचं विशेष कौतुक केलं आहे. श्री वल्लभ बेनके वेलफेअर फाउंडेशन आयोजित आणि सनई प्रकाशित या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी 23 जून 2026 रोजी सायंकाळी नारायणगाव येथील गुरुवर्य राप सबनीस विद्यामंदिराच्या वसंत विलास सभागृहात पार पडलाय. यावेळी माजी आमदार अतुल बेनके, निवृत्त अप्पर विक्रीकर आयुक्त KB वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीरत्न अनिल दत्तेमेहर होते. यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित म्हणाले की स्थानिक इतिहास कसा लिहावा याचा आदर्श या ग्रंथातून दिसून येतोय. तसेच मी स्वतः मोठ्या प्रमाणात लिखाण केलं, मात्र 800 पानी ग्रंथ लिहून माझ्या शिष्याने माझा पराभव केला असून अशा पराभवाचा आनंद कोणत्याही विजयापेक्षा मोठाच आहे. अशा शब्दात त्यांनी लेखक डॉक्टर लहू गायकवाड यांचं कौतुक केलंय. या कार्यक्रमास ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, प्रकाश पाटे, मोनिका मेहेर, राजश्री बेनके, अरविंद मेहेर, रवींद्र पारगावकर, शशिकांत वाजगे, डॉक्टर आनंद कुलकर्णी आणि सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे, प्राचार्य आनंद कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे या 800 पानी ग्रंथात जुन्नरचा सुमारे 2000 वर्षांचा सातवाहनकालीन इतिहास मांडण्यात आला आहे. पाहणार आहोत प्रकाशन सोहळ्यातील काही क्षण आणि मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया. या पुढील सन्मान जो आपण करतो तो आजच्या ह्या कार्यक्रम आम्हाला जपणारी माणसं भेटली म्हणून हा ग्रंथ साकारला गेला असं माझं मत आहे. आणि ज्यालाच मी फक्त एवढंच सांगतो, हा ग्रंथ निघावा. सर, तुम्ही असा एक ग्रंथ तयार करा ज्यात जुन्नर तालुक्याचा इतिहास असेल, की ज्या व्यक्तिमत्वाची अंतरीची तळमळ होती ते म्हणजे वल्लभशेठ बेनके. मला त्यांचंही नाव घेणं अग्रक्रमानं आपली आवश्यक आहे. आता ही माझी कमतरता आहे की
ते जिवंत असेपर्यंत तो नाही होऊ शकला, म्हणून मी तो त्यांना समर्पित केला. बस एवढं बोलून मला प्रास्ताविकामध्ये बरंच काही बोलायचं होतं, पण वेळेअभावी मी सगळं ते 10% आणलं. त्यामुळे मी स्वतः आपण सर्वजण व्यासपीठावरील सर्व मान्यवर चूक भूल देणे घेणे या क्षमा याचनेतनं मी व्यासपीठाची रजा घेतो. धन्यवाद. संध्याकाळ ही रमणीय वेळ आहे असं सांगितलं गेलेलं आहे. अशा रमणीय वेळी इतक्या सुंदर पावसामध्ये असं घडलं जुन्नर ह्याची प्रकाशन करण्यासाठी आपण सगळे इथं जमलेलो आहेत. सरांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही सगळे इथं आलात, तुम्हालाही भरपूर शुभेच्छा. मी जरा जास्तीचं बोललो, 1% ऐवजी जरा 3-4% झाले हे, पण हरकत नाही आहे काही, कारण हीच वेळ असते जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजेत. तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा, सरांनाही शुभेच्छा. धन्यवाद. आजच्या या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष माननीय कृषीरत्न श्री अनिल तात्या मेहेर, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय व्यक्ती, सगळी नावं घेणं आता शक्य नाही, परंतु सर्वच व्यक्ती इतक्या सन्माननीय आहेत की एक नाव घेतलं तर इतरांवर अन्याय होईल. आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व बंधू भगिनींनो, मला दिसतं पहिल्या रांगेपासून शेवटपर्यंत अनेक ओळखीच्या व्यक्ती आहेत, अनेक माननीय व्यक्ती आहेत. आणि म्हणून मी खरं म्हणजे असं म्हणायला पाहिजे की व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सन्माननीय बंधू भगिनींनो, प्रथमतः डॉक्टर लहू गायकवाड लिखित आणि सनई प्रकाशनतर्फे प्रकाशित असे घडले जुन्नर या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी अतिशय आनंदपूर्वक आणि अभिमानपूर्वक जाहीर करतो. आजचा प्रसंग असा आहे की जो मला स्वतःला खूप भावूक बनवणार आहे. आणि याचं कारण असं की हा जो महाग्रंथ आपल्यासमोर आलेला आहे तो माझ्या विद्यार्थ्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. मुळामध्ये या विषयावर त्यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये PhD केलं. आणि तेवढ्यावर समाधान न मानता, कारण मी नेहमी सांगत आलो माझ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना की PhD ही सुरुवात असते, शेवट नसतं. तर अक्षरशः ती सुरुवात असल्यासारखं आणखी झपाटल्यासारखं त्यांनी काम गेली काही वर्ष केलं आणि त्याच्यातून आज हा महाग्रंथ हा सिद्ध झालेला आहे. त्यामुळे हे लहूच्या दृष्टीने, आता एकेरी उल्लेख येतो आहे माझा विद्यार्थी आहे म्हणून येतो आहे, पण तो अनादर्शक नाही, तो आपुलकीचा आहे. त्यामुळे काही वेळा एकेरी उल्लेख येतील, काही वेळेला बहुमानार्थी उल्लेख येतील. आपण ते कृपया समजावून घ्याल असं मी समजतं. तर ही जी त्यांनी माझ्या विद्यार्थ्यांनी जी कामगिरी केली आहे त्याचा खूप मोठा अभिमान हा माझ्या मनात आहे. मला या निमित्ताने एका नाट्यपदाच्या ओळीची आठवण येते की जे नाट्यपद 125 वर्षापूर्वीचं आहे. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचं 1899मधलं शारदा हे जे नाटक आहे त्या नाटकातलं एक पद आहे, धन्य आनंद दिन पूर्ण मम कामना मुदित कुलदेवता सकल आराधना. आता याच्यात फक्त कुलदेवता याच्या जागी मी बुद्धिदेवता एवढाच फरक करीन. आणि खरोखरच हा धन्य आनंद दिन हा माझ्यासाठी आणि लहू गायकवाड यांच्यासाठी आहे असं मी इथे म्हणेन. सगळ्यांना कल्पना इथे मध्ये अनेक विद्यार्थी आहेत. लहू गायकवाड हे माझे एक अतिशय लाडके आणि अतिशय गुणी, किंबहुना गुणी म्हणून लाडके असे विद्यार्थी आहेत. आणि असे घडले जुन्नर ह्या त्यांच्या 800 पानी ग्रंथाचं आज प्रकाशन होणं
हा एक भाग्ययोगच आहे असं मला वाटतं. म्हणजे हा त्यांच्या आणि माझ्या दोघांच्याही आनंदातला, आयुष्यातला अतीव आनंदाचा असा दिवस आहे. त्यामुळे प्रथमतः मी प्राध्यापक डॉक्टर लहू गायकवाड यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. पण नुसतं त्यांचं अभिनंदन करत नाही, त्यांच्याबरोबर त्यांच्या सहधर्मचारिणी आमच्या सुनबाई सौ छाया गायकवाड, त्यांच्या मुली गार्गी आणि मैत्री, कारण या तिघींनी ज्या प्रकारचं एक अतिशय सुंदर असं कौटुंबिक जीवन दिलं, कारण हे कौटुंबिक स्वास्थ्य असल्याशिवाय मोठी कामं उभी राहत नाहीत. त्यामुळे त्या तिघींचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या ग्रंथाचे प्रकाशक माझे मित्र शिवाजी शिंदे यांचंही फार मनापासून अभिनंदन करतो. किंबहुना आमच्याकडे पुण्या मुंबईमध्ये खूप मोठमोठे प्रकाशक आहेत, त्यांची खूप नावं आहेत. त्यांच्या जोडीला आज सनई प्रकाशन जाऊन बसलं आहे जुन्नर भागातील. इथे राहून नारायणगाव जुन्नर परिसरात राहून त्यांनी ज्या दर्जाची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, ज्या एका सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ती पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत, ते मला अतिशय कौतुकास्पद वाटतं. तुम्हाला सांगतो की परवा लहू आणि शिवाजी हे दोघं माझ्या घरी आले. कशी भावना असते बघा. पहिली प्रत त्यांनी असं म्हटलं की पहिली प्रत ही गुरुचरणी अर्पण करायची, म्हणून येऊन माझ्या हातात प्रत देऊन वाकून नमस्कार केला. आणि मी अतिशय प्रेमभराने दोघांनाही पोटाशी घेतलं, त्यांना आनंदाने मिठी मारली. आणि सहज मला संत तुकोबारायांचा एक अभंग माझ्या मनात घोळत होता. तर मूळ अभंग जो आहे त्याच्यात त्यांनी दया करणं जे पुत्राशी तेचं दासा आणि दासी असं ते वेगळा संदर्भ होता. त्याच्यात थोडा बदल करून मी असं म्हणतो, आणि ते या विद्यार्थ्याप्रमाणे इतर विद्यार्थ्यांच्या बाबतीतही म्हणतो की माया करणे जे पुत्राशी तेच साऱ्या विद्यार्थ्यांशी, असं मी आयुष्यभर वागत आलो. त्याच मायेने मी त्याला वागवलेलं आहे. आणि म्हणून एकतर आपल्या मुलांनी, माझ्या मुलाचं मगाशी त्यांनी उल्लेख केला निखिल दीक्षित, माझ्या मुलांनी एखादी गोष्ट चांगली केली तर जो आनंद मला होईल त्याच्यापेक्षा कणभरही आजचा आनंद कमी नाही. आणि नुसतं एवढं नाही, आपल्या भारतीय संस्कृतीचं एक तत्त्व आहे, आणि ते तत्त्व पुत्रादिच्छेद पराजयम असं आहे. आता पराजय म्हणजे अगदी प्रत्यक्ष पराजय असं नाही, आपल्या मुलांनी आपल्याला मागे टाकावं, आपल्या मुलांनी आपल्या पुढे जावं, ही इच्छा कुठल्याही पित्याने बाळगली पाहिजे, असं त्याच्यात कुठेतरी अभिप्रेत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच चालीवर मी नेहमी असं म्हणत आलेलो आहे की शिष्यादिच्छेद पराजयम. आणि मला फार आनंद वाटतो की मी इतकी पुस्तके लिहिली, इतकं लेखन केलं, पण असा 800 पानी ग्रंथ लिहिण्याच्या बाबतीत माझ्या या पुत्रांनी आणि शिष्यांनी माझा पराभव केलेला आहे. आणि अशा पराभवाचा आनंद हा कोणत्याही विजयापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे आज मी त्या आनंदभुवनी रममाण झालेलो आहे. म्हणून हा प्रसंग जो आहे तो अतिशय भाग्याचा आहे. त्यांनी मगाशी उल्लेख केला काहीतरी 14 वर्ष वगैरे म्हणला, पण मला पक्का आठवतं आहे की 2002 सालचं रजिस्ट्रेशन आहे PhDचं. ते जर मोजलं तर जवळजवळ पाव शतक त्याची ही तपश्चर्या चालू आहे. पाव शतकाच्या तपश्चर्येचं असं हे फळ आहे, त्याची परिपूर्ती आहे. पुस्तकाबद्दल जे आहे, ग्रंथाबद्दल, ते मी माझ्या प्रस्तावनेत लिहिलं आहे, आणि ते काही मी सगळं इथे त्याची पुनरुक्ती करत नाही, आपण ते नंतर जरूर वाचा. त्या व्यतिरिक्त काही थोड्याशा भावना आणि विचार मी या निमित्ताने व्यक्त करतो. अर्थात त्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे स्थानिक इतिहास कसा लिहावा
हा ग्रंथ म्हणजे त्याचा एक आदर्श असा वस्तुपाठ आहे असं मी म्हणेन. आणि दुसरा त्यात मी एक शब्द वापरलेला आहे, मॅग्नम ओपस असा शब्द वापरला आहे. आपल्याला कल्पना असेल की मॅग्नम ओपस जो मूळ लॅटिन शब्द आहे, इंग्रजीत रूढ झालेला, त्याचा अर्थ सर्वात महत्त्वाची कामगिरी किंवा सर्वात महत्त्वाची साहित्यकृती. त्यामुळे डॉक्टर लहू गायकवाड यांचा मॅग्नम ओपस म्हणजे असे घडले जुन्नर असं मी म्हणतो. काय आहे की हे सगळं आज दिसायला खूप छान वाटतं आपल्याला, पण त्याच्यामागे जी खडतर तपश्चर्या आहे ती माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहे. आणि मला जरा थोडंसं दुसरं उदाहरण देतो तुम्हाला की एखादा क्रिकेटपटू असतो, हे आपल्याला माहिती आहे, तेंडुलकरचं उदाहरण माहिती आहे की त्यांनी विश्वविक्रम केले, हे तर झालं ठीक आहे, पण काय तपश्चर्या त्यांनी केली. आईवडिलांजवळ राहता येत नव्हतं, केवळ क्रिकेटसाठी दुसरीकडे काकांजवळ राहायचं होतं. आणि आपल्या गुरूंच्याकडे जी त्यांनी क्रिकेटची साधना केली ती किती विलक्षण होती हे आपल्याला कल्पना आहे. तर सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात, मन मारावं लागतं, खडतर तपश्चर्या करावी लागते, कष्ट करावे लागतात, कंटाळा वगैरे हे शब्दकोशातून फेकून द्यावे लागतात, हे सगळं आहे. आणि डॉक्टर गायकवाड यांनी ते केलं. मी शिक्षक या नात्याने नेहमी त्यांना असं सांगायचो की हे बघ लहू, आपला मार्ग हा ज्ञानमार्ग आहे, तो कधीही सोडायचा नाही. आणि हे लक्षात ठेवायचं की विद्वान सर्वत्र पूज्यते असं एक तत्त्व आहे. आणि त्यामुळे कितीही मोह पडले किंवा कितीही मोह दुसऱ्यांनी घातले तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की महाविद्यालयीन किंवा विद्यापीठीय निवडणुका, पदं, बोर्ड ऑफ स्टडीज, राजकारण या कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. अर्थात मी एक सांगतो, म्हणजे इथे मी काही बोर्ड ऑफ स्टडीज या गोष्टीला कमी लेखत नाही, कारण त्याच्यावर संबंध अभ्यासक्रमांची उभारणी असते. तेही अतिशय चांगलं करणारे लोक आहेत आणि त्यांच्याबद्दल मला आदरच आहे. पण ज्या पद्धतीचा मार्ग त्यांनी निवडलेला होता त्यात या कशालाही जागा माझ्या मते नव्हती. मी त्याला हे नेहमी सांगत आलो की इकडे बघायचं नाही, या मोहात पडायचं नाही, आणि एकमार्गी काम हेच आपलं कर्म आणि एकमार्गी काम हाच आपला धर्म, हे लक्षात ठेवून काम करायचं. त्यामुळे ते त्यांनी केलं याचा मला खूप आनंद आहे. माझी पद्धत अशी होती, ज्ञानोबांचा इथे उल्लेख झाला, इथे आपण फार चांगलं काम केलेलं आहे की एकंदरीतच ही एक पुण्यभूमी आहे. गुरुवर्य रापसबनीस हे नाव घेतल्यावरच ही किती पुण्यभूमी आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. तर ज्ञानोबांनी जे म्हटलेलं आहे की या हृदयीचे अध्यापनाची प्रक्रिया कशी असते, शिक्षणाची प्रक्रिया कशी असते, तर या हृदयीचे त्या हृदयी घातले, इतकी ती प्रक्रिया जी आहे ती असते. आणि म्हणून माझा सतत तो प्रयत्न राहिला. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे माया करणे जे पुत्राशी तेच विद्यार्थ्यांशी. तर त्यामुळे मला हे जे सगळं करत आलो त्या सांगितलेल्या मार्गाने लहू गायकवाड यांनी सतत वाटचाल केली, त्याचं फळ आज त्यांना मिळतं आहे. आणि ह्या सगळ्याचं श्रेय गुरु म्हणून, शिक्षक म्हणून मला नाही, या सगळ्याचं संपूर्ण श्रेय त्यांचं आहे. कारण मी लाख सांगितलं, ऐकणारा तो निघाला. विद्यार्थी खूप आहेत, सगळ्यांनी हे नाही केलं. अर्थात ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीने केलं, करतात, अनेक चांगले विद्यार्थी आहेत, त्यांनी केलं म्हणून त्याचं श्रेय जे आहे हे संपूर्णपणे त्याचं श्रेय आहे असं मी मानतो. हा जो ग्रंथ आहे आपल्या असं लक्षात येईल की जुन्नर, नारायणगाव हा जो सगळा परिसर आहे, या परिसराला 2500 वर्षांपेक्षा अधिक मोठा इतिहास आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर जुन्नर हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं गाव आहे.
अत्यंत भाग्यवान आपण आहात की आपण या परिसरातले आहात. कारण जुन्नरचं वैशिष्ट्य काय आहे तर आपल्याला असं दिसेल की इतिहासपूर्व काळापासून ते आजताग आहेत अत्याधुनिक काळापर्यंत, किंवा ज्याला आपण आधुनिकोत्तर म्हणतो युग, त्या युगापर्यंत 2,500 वर्षांचा आणि तोही सर्वांगीण इतिहास या परिसराला आहे. म्हणजे इतिहासाचे जे म्हणून पैलू असतात, केवळ राजकीय नाही, राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, कला असेल, संगीत असेल, सगळं या सर्वांगीण इतिहासाचं एक संबंध, हा इतिहास असणारं, जगणारं असं ठिकाण हे जुन्नर हे जुन्नरचं खास वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळे काय आहे की जुन्नरच्या इतिहासाची जी साधनं आहेत ही सर्व प्रकारची साधनं, म्हणजे आपल्याला असं दिसेल ज्याला आपण आर्किओलॉजिकल सोर्सेस म्हणतो, पुरातत्वीय साधनं, अगदी उत्खननात सापडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, अश्मयुगीन हत्यारांपासून जुने सांगाडे सगळं तिथपासून, प्राचीन शिलालेखापासून अनेक साधनं प्राचीन काळातली. तसंच मध्ययुगात आपण येतो, मध्ययुगात जुन्नरला तोही इतिहास आहे सगळा. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसेल की मोडी साधनं आहेत, पारसी साधनं आहेत, उर्दू साधनं आहेत, ज्याला आपण बाळबोध मराठी म्हणतो त्यातली साधनं आहेत. या सर्वच प्रकारची साधनं ही जुन्नरच्या मध्ययुगीन इतिहासाला आहेत. आणि आधुनिक काळाकडे जसे आपण येतो तसं ज्याला आपण आर्कायवल सोर्सेस म्हणतो, मग इंग्रजी साधनं असतील, शासकीय अहवाल असतील, अनेक गोष्टी आहेत. तर या इतक्या प्रकारची साधनं जुन्नरच्या इतिहासाला आहेत. पण इतक्या प्रकारची साधनं असल्यामुळे सर्व प्रकारचं संशोधन, या सर्व प्रकारची संशोधन साधना हा इतिहास सिद्ध करण्यासाठी त्यांना करावी लागलेली आहे. ही गोष्ट सोपी नाही आहे. यातली एक गोष्ट करून एक गोष्ट जरी करायची झाली तरी माणसाची दमछाक होईल अशी परिस्थिती आहे. पण या सर्व प्रकारची संशोधन साधना हा ग्रंथ सिद्ध करण्यासाठी लहू गायकवाड यांनी केलेली आहे. आणि ती केलेली असल्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे स्थानिक इतिहास कसा लिहावा याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे हा ग्रंथ आहे. आता हे त्यांनी केल्यामुळे मी असं म्हणेन की नारायणगाव जुन्नर परिसर जो आहे, या परिसरात जर आता इथून पुढे कोणी असं विचारलं की का हो तुमच्या परिसरातला नाव घेण्याजोगा इतिहासकार कोण, तर निस्संदिग्धपणे त्याचं उत्तर लहू गायकवाड असं असेल. आजपासून ते तसे ओळखले जाणार आहेत आणि ही फार आनंदाची गोष्ट आहे. जुन्नर नारायणगावचे अनेक रहिवासी इथे आहेत, समोर आहेत, इथे आहेत. आणि इथल्या राजकीय आणि शैक्षणिक नेतृत्व जे आहे त्याचेही प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. आणि मला हे अत्यंत म्हणजे आवर्जून इथे नमूद करायचं आहे की या सगळ्यांची कृपादृष्टी आणि औदार्य जे लहू गायकवाड यांना लाभलेलं आहे ते फार उल्लेखनीय आहे. साधंच बघा, मगाशी प्राचार्य इथे बोलत होते. आता हे जे महाविद्यालय, या महाविद्यालयाला एक वेगळा इतिहासच आहे खरं म्हणजे. फार महाराष्ट्रातलं अतिशय नामांकित असं हे महाविद्यालय आहे. आणि म्हणजे मी अनेक वर्षे इथे येतो आहे, अनेक निमित्ताने इथे येतो आहे. आणि त्यामुळे आदरणीय अनिल तात्या काय, इथे प्रकाश मामा पाटे आहे, हे काय, या मंडळींना नेहमीच भेटत आलो. तर हे मी पाहत आलो की बरेच वेळा मी महाराष्ट्रभर हिंडलो आहे वेगवेगळ्या शैक्षणिक कामामुळे. बरेच वेळा असं दिसतं की कॉलेजचा मॅनेजमेंट नावाची जी काय भानगड असते ती प्राध्यापकांची कधी कधी पिळवणूक करते, त्यांना कधी कधी त्रास देते, असे अनुभव येतात. आणि याचं कारण काय, तर सत्ता याची फार चुकीची कल्पना आपल्याकडे आहे. सत्ता म्हणजे अडवणूक, सत्ता म्हणजे सोडवणूक नाही, अडवणूक अशी काहींची कल्पना असते.
सत्ता म्हणजे धाक, सत्ता म्हणजे प्रेम नाही, औदार्य नाही, सत्ता म्हणजे खचवणं, उत्तेजन देणं नाही. अशा पद्धतीने सत्तेचा वापर करणारे अनेक संस्था चालक अनेक जागी मी पाहिलेले आहेत. पण खरं तर सत्ता हे सेवेचं साधन आहे, नवनिर्मितीची क्षमता तिच्यात असते, माणसं घडवण्याचा तो सन्मार्ग आहे, लोकहिताची ती संधी आहे. ही दृष्टी बाळगणारी अशी संस्था ही आहे. आणि अशी ही संस्था असल्यामुळे लहू गायकवाड यांच्यासारखे प्राध्यापक आपल्या संस्थेत निर्माण होऊ शकले. मला आठवतं आहे म्हणजे एकदा काहीतरी त्यांना कुठेतरी बाहेर बोलवणं होतं म्हणजे नोकरीसाठी. अनिल तात्यांनी त्यांना सांगितलं की नाही तुम्ही इथे राहा, तुमचं इथे चीज होईल. आणि या निमित्ताने या प्रसंगी मी सांगतो की खरंच या संस्थेने त्यांचं चीज केलं. त्यामुळे मी असं म्हणेन की हा तुमच्या मातीतला सुपुत्र जो आहे तो त्याच्या कर्तृत्वाला मातीचा जो सुगंध आहे ना तो सुगंध आपल्या सर्वांमुळे आहे. आणि म्हणून मी माझ्या वतीने आपणा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण हे जे केलं त्याबद्दल. आमच्या या मुलाला असंच सांभाळा. मी तुम्हाला खात्री देतो की तो सोन्याचं पीक काढल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचं हे नाणं इतिहासाची भाषा, नाणकशास्त्राची भाषा वापरतो. आमचं हे नाणं हे खणखणीत अस्सल नाणं आहे. असो, मी समारोपाचा एकच मुद्दा आता 1 किंवा 2 मिनटात मांडतो आणि थांबतो. मी गेली काही वर्ष एक संकल्पना महाराष्ट्रभर मांडत आलो आहे. आणि ती संकल्पना म्हणजे ऐतिहासिक साक्षरता किंवा हिस्टॉरिकल लिटरसी. काय मला याच्यात अभिप्रेत आहे तर कसं आहे की सर्वसामान्य माणसाला फिजिक्स असेल, कॉमर्स असेल, अकाउंटन्सी असेल, अन्य काही समीक्षा असेल, वाङ्मयीन समीक्षा, याच्यात काही खूप रस असतोच असं नाही. काहींना असतो, काहींना नसतो. पण प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला इतिहासामध्ये मात्र रस असतो. नुसता रसच असतो असं नाही. काही वेळा त्यांना असंही वाटतं की आपण इतिहासाचे तज्ज्ञ पण आहोत आणि म्हणून इतिहासावर खूप भाष्य पण आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु प्रत्यक्षात मात्र असं होतं की सगळ्यांनाच इतिहासाचं जे भान असायला हवं ते असतंच असं नाही. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की इतिहासाविषयीची किमान जाणीव, किमान ज्ञान, किमान असं निकोप असं भान इतिहासाचं हे सरासरी प्रत्येक व्यक्तीला असणं, याला मी ऐतिहासिक साक्षरता असं म्हणतो. आणि ही ऐतिहासिक साक्षरता निर्माण करणे हा आम्हा इतिहासकारांचंच खरं म्हणजे काम आहे. तर ही अशी ऐतिहासिक साक्षरता जर आपल्याकडे निर्माण झाली तर मला खात्री आहे की आपल्या बहुसंख्य सामाजिक समस्या सुटायला मदत होईल. या ऐतिहासिक साक्षरतेच्या अभावी किंवा ऐतिहासिक निरक्षरतेमुळे आपल्याकडच्या बहुसंख्य सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यातून पार दंगलीपर्यंत अनेक गोष्टी होत असतात. तर हे जर नाहीसं व्हायचं असेल तर ऐतिहासिक साक्षरता निर्माण झाली पाहिजे, तिचा प्रसार झाला पाहिजे. आणि म्हणून मी या निमित्ताने अशी शुभकामना व्यक्त करू इच्छितो की जुन्नर हा इतिहास साक्षर तालुका बनावा या अर्थाने. आणि या बाबतीत तो अन्य सर्व तालुक्यांपेक्षा नव्हे, महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांपेक्षा अधिक इतिहास साक्षर बनावा अशी मी शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. जसं आपल्याकडे पुस्तकाचं गाव अशी एक योजना आहे, त्याबद्दल मी नेहमी असं म्हणतो की पुस्तकाचं विशिष्टच का गाव, प्रत्येक गाव हेच पुस्तकाचं गाव असलं पाहिजे. तसं प्रत्येक गाव हे इतिहास साक्षर असलं पाहिजे. आणि त्याची सुरुवात आणि नेतृत्व हे जुन्नरकडे असलं पाहिजे. आपण त्यासाठीचे प्रयत्न करावेत यासाठीची शुभकामना व्यक्त करतो. आपण आज या ठिकाणी मला बोलवलं याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि
माझ्या विद्यार्थ्याला पुन्हा एकदा मनापासून आशीर्वाद देतो की अशीच कामं इथून पुढेही त्याच्या हातून होत राहावं आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेमध्ये, प्रशासकीय सेवेमध्ये असताना मला वेगवेगळ्या स्तरातील मित्र बरेचसे भेटले. परंतु सेवानिवृत्तीनंतर मी जुन्नरला जेव्हा आलो तेव्हा मला ही व्यक्ती भेटली आणि आम्ही प्रशासकीय सेवेत असताना कायदा आणि नियमावर बोट धरून चालणारी माणसं असतो. कायदा काय, नियम काय आहे याच्या पलीकडे आम्ही जात नसतो. परंतु ह्या सद्ग्रस्तांची माझी ओळख झाली. ओळखीनंतर मैत्री झाली आणि मैत्रीनंतर प्रेम झालं. अशा ह्या व्यासंगी माणसांचा, त्यांच्या श्रमाला मी सॅल्यूट करण्यासाठी येथे आलेलो आहे. कारण ऋषितुल्य व्यक्तिमत्व अनिल तात्यांच्या छत्रछायामध्ये हे वावरलेलं वृक्ष हा फार मोठा झालेला आहे आणि त्यांनी जर एवढी मोकळीक जर सरांना दिलेली नसती तर सर अशा प्रकारचं कार्य करू शकले नसते. तरी लहू गायकवाड सरांनी हे अजरामर कार्य करून ठेवलेल्या त्यांच्या लेखणीतून त्यांच्या श्रमाला, व्यासंगाला मी सॅल्यूट करतो आणि त्यांना उत्तरोत्तर अशाच प्रकारचं यश मिळत जावं अशी शुभकामना करतो आणि येथेच थांबतो. धन्यवाद सर. मी प्रथमतः सांगतो की आज बेनके साहेबांची जयंती आणि सकाळपासून मी 4 कार्यक्रमाला गेलो. 4ही कार्यक्रमात धोधो पाऊस आला आणि 3 ठिकाणी मी भिजलो. आत्ताचा कार्यक्रम अशोक गांधींना आम्ही एकत्रित केला आणि मला लहू गायकवाडांचा फोन आला की लोक जमलेत, तुम्ही या. मी कपडे बदलायला पण नाही गेलो, मी डायरेक्ट इथं आलो आणि तात्याची परवानगी घेऊन जॅकेट घातलं. म्हणलं सगळ्यां चांगल्या लोकांमध्ये असं विचित्र नको दिसायला मी. पण दीक्षित सरांना मला सांगायचं आहे की आमचं सगळ्यांचं भाग्य आहे की ज्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या भूमीत आमचा जन्म झाला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे किती गुण आणि किती पैलू आहेत मला एखादा कमी सांगता येईल, पण तुम्हाला जास्त सांगता येईल, तुम्ही कारण त्या क्षेत्रामध्ये काम करतात आणि लहू गायकवाड तर अधिक जास्त सांगतात. पण त्यांच्या गुणाबाबतीत जे माझ्याकडे एक लिस्ट आहे ती मी ती वाचून दाखवतो तुम्हाला. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं नेतृत्व, त्यांचं व्यवस्थापन, त्यांचे वागणे, वर्तनशैली, जीवनशैली, दूरदृष्टिता, सुजाणपणा, द्रष्टेपणा, राज्य धोरण, राजकीय शहाणपण, राजनीती तितिज्ञता, मुलकी प्रशासन, नैतिकता, न्याय, सत्य आणि न्याय यांच्यावरील निष्ठा, योजना, नियोजन प्रकल्प, भावी गोष्टींचा आराखडा, सर्वांना समान न्यायपूर्वक वागणूक देणे, अनुभवातून प्राप्त केलेले नियम, तत्त्व, कामकाजाची पद्धत, व्यवस्था, सिद्धांत आणि मत, हे सर्व गुण छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. आणि ह्या सर्व गुणांचा एक शब्द येतो आणि ते शब्दाचं नाव आहे सनय. जे सनय प्रकाशननी हे पुस्तकाचं जे प्रकाशन केलेलं आहे, जसा कुलकर्णी सरांनी रुजुताचा इथं उल्लेख केला, हा कार्यक्रम एक रुजुताचं प्रमाण आहे. याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, सरळता आहे, सचोटी आहे, कष्ट आहे, नीतिमत्ता चांगली आहे. असे कार्यक्रम ठराविकच असतात. आणि अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राजा दीक्षितने बोलल्यानंतर आमच्यासारख्यांनी बोललं योग्य नाही. पण हा कार्यक्रम पुढं न्यायला पाहिजे, केलं पाहिजे. याच्याकरता लहू गायकवाड सरांनी जे काही काम केलेलं आहे, त्यांच्या टीमनी काम केलं आहे, शिवाजीराव शिंदेंनी केलं आहे, ते खरोखर उल्लेखनीय आहे. डॉक्टर दीक्षितांनी सांगितलं की पुस्तकाचे गाव हवे, पण तुमच्या आशीर्वादाने आमच्याच गावचं पुस्तक झालं आहे, ही किती मोठी गोष्ट आहे आमच्या दृष्टीने. हे आमचं जे गाव आहे जुन्नर परिसर, इतिहास, आर्किओलॉजी, पुरातत्व, धर्म
याच्या व्यतिरिक्त त्याचं फॉरेस्टचं एक वैशिष्ट्य आहे. इथं जिओग्राफी जी आहे, इथलं जे भूगोल आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. का बरं त्या पूर्वी ती आरवीची दुर्बीण होती ना, कॉलिंग करायची सॅटेलाईट थ्रू, ती इथंच का झाली? GMRT इथंच का झाला? सह्याद्रीच्या रांगामध्ये आपण आहे, अशा अनेक शहरं आहेत, अनेक गावं आहेत, अनेक तालुका आहेत, पण आपलाच का झाला? का तर इथल्या जॉग्राफिकल कंडिशनमध्ये चारही बाजूनी अशा प्रकारची डोंगरची रचना आहे की आपली लँड इट सेल्फ इज अ अँटेना. एक सॉसर शेपमध्ये आपला क्षेत्र आहे आणि ज्या पृथ्वी तलावर लॅटिट्यूड आणि लॉन्डिट्यूड बघतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात क्लिअरिटी कुठं आहे तर ते आपल्या परिसरामध्ये आहे. हे एक जॉग्राफीचं वैशिष्ट्य आहे. आता नाणेघाट आपण म्हणतो, महाबळेश्वरपेक्षा कमी टेम्परेचर असलेलं ते क्षेत्र आहे, पण तिथं डेव्हलपमेंट तसं झालं नाही किंवा तिथं आदिवासी विभाग असल्यामुळं तिला फारशी चालना मिळत नाही. का बरं कमी टेम्परेचर आहे? कारण सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये असे 2च ठिकाणं आहेत की जिथं ह्या बाजूला डोंगर आहे, ह्या बाजूला डोंगर आहे आणि तिथला जो प्लॅट्यू आहे, तिथला जो एरिया आहे तो असं व्हॅलीमध्ये असं बाहेर आलेला आहे. तो सडोका आहे तो तर आहेच, पण तिन्ही चारही बाजूनी ओपन आणि सगळीकडून वारं वाहणार एक वैशिष्ट्य आहे आपल्या जुन्नरचं. ते वनामध्ये वैशिष्ट्य आहे. आता इथं शिंदे साहेबांनी काम केले, आपण बऱ्याच जणांनी काम केले. अलेक्झांडर गिब्सननी बायोलॉजिकल बॉटॅनिकल पार्क जुन्नरमध्येच काय केलं तेव्हा? कारण इथला जैवविविधता, फ्लॉरा आणि फॉना जो आपल्या पृथ्वी तलाला टिकण्यासाठी उत्पत्ती होऊ शकते तर ते जुन्नरच्या क्लायमेट आणि इथल्या जॉग्राफिकल कंडिशनमध्येच होऊ शकते. म्हणून त्यावेळी त्यांनी इथं बायोलॉजिकल गार्डन केलं होतं. आपले जे काही पठार आहेत त्याच्यावरचा जो फ्लॉरा आणि फॉना आणि त्याच्यातून असं निसर्गाचा समतोल टिकला गेला पाहिजे, एक महत्त्वाचा पार्ट आहे. जेव्हा शहरामध्ये नदीच्या कडेला त्याचं नदीचं हे होतं, डेव्हलपमेंट्स होतात, कितीतरी M³ कॉन्क्रीट तिथं ओतले जातात, पण तिथल्या फ्लॉरा आणि फॉनाचा विचार होतो की नाही असे बरेच बायोलॉजिकल स्टडीज सांगतात, पण ते आमच्याकडे नॅचरली उपलब्ध आहेत. म्हणून इथलं जे टेम्परेचर आहे, इथले जे वातावरण आहे, इथले जे माणसांची प्रवृत्ती आहे, इथले जे माणसांची विचार करण्याची क्षमता आहे, मी तर असं म्हणेल महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही, ती फक्त जुन्नरमध्येच लाभती असं माझं इथं मत आहे. मी अधिकचा वेळ घेणार नाही, पण हे पुस्तकाची सुरुवात लहू गायकवाड सरांनी जेव्हा केली तेव्हा माझे वडील वल्लभशेठ बेनके साहेबांनी त्यांना खूप मोठी प्रेरणा दिली होती. गायकवाड सर माझ्यासाठी पण गुरुवरी आहेत. साहित्यातलं, मराठी भाषेतलं बऱ्याचशा गोष्टी मी इंग्लिश मिडियममध्ये असल्यामुळं मला ते अवगत नव्हतं. मग आपलं ज्ञान लय उघडं पाडायला नको बाहेर, म्हणजे अज्ञान. म्हणून मी तिथं जात असताना गायकवाड सरांना फोन करायचं, याचा अर्थ काय हो? मग ते मला सांगायचे असं असं आहे, तसं तसं आहे. पहिला प्रश्न माझा बुद्रुक आणि खुर्द म्हणजे काय हो? कारण आमचं गाव युरे बुद्रुक आणि शेजारी युरे खुर्द असे 2-3 गाव आहे आमच्या इकडं. त्यांनी त्याचा मला अर्थ सांगितला, ते नंतर तुम्हाला सांगतील. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. बेनके साहेबांबरोबर ते गाडीने नाही हसले म्हणजे मला माहीत नाही समजू नका तुम्ही. बेनके साहेबांबरोबर आवर्जून त्यांना गाडीत घ्यायची. आम्ही राजकारणातले माणसं, पण गायकवाड सरांचं आमच्या कुटुंबाचं राजकीय नातं अजिबात नाही. ते कुठं मतदान करतात याचा तपास पण आम्ही करत नाही. पण बऱ्याचशा गोष्टी अशा लोकांबरोबर घालल्यानंतर आपल्या ज्ञानामध्ये पण भर पडते आणि एखादा राजकीय नेता पुढं येत असताना सर्वांगाने पुढे गेला पाहिजे ही शिकवण आम्हाला पवारसाहेबांची आणि वल्लभशेठ बेनके साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये ती पाळलेली. म्हणून ते म्हणले, अरे लहू, म्हणजे ते म्हणायचे मी नाही, की एवढं आपलं सगळं आहे, एवढे सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही त्याचं दस्तावेज का नाही करत? आणि म्हणून त्यांनी ती सुरुवात केली. तेव्हापासून त्यांना सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींनी मदत केली, तुम्ही सगळ्यांनी मदत केलेली आहे. आणि एक 6 महिन्यापूर्वी किंवा मी आमदार झाल्यानंतर माझ्यावर पण कॉन्टॅक्ट करून त्यांचं ते जे चाललं होतं ते मला सांगायचे, मला काय करता येईल ते मी मदत कुठं सांग, किंवा कोणाला बॉटॅनिस्टला फोन कर, किंवा फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना फोन कर, किंवा इतिहासकार आणि आर्किओलॉजीमध्ये बसलेले ते नामवंत जे आहेत त्यांना सांगा. असं करून मी पण माझ्या परीने थोडं थोडं मला काय करता येईल ते केलं. पण आत्ता एवढ्यात ते माझ्याकडे आले, ते म्हणले, हे बघा अतुल शेठ,
ह्या पुस्तकाचं वल्लभशेठ बेनके साहेबांनी सुरुवात केली. मग ते म्हटले सगळे मणी गोळा कर. म्हटलं मग हे मणी धाग्यामध्ये ओवायचं काम तू करायचं. म्हटलं हा. मग म्हटलं मी धागा बनलो, सगळे मणी ओवलेत, पेंडेंट म्हणून अनिल तात्याला ठेवले खाली. म्हटलं मग तुम्ही फक्त एक काम करा. म्हटलं काय करू? ह्या मणीचा जो आम्ही धागा केला आहे त्याला आता गाठ मारून दे फक्त. मग काय करायचं म्हटलं. मग गाठ कशी मारायची त्यांनी मला सांगितली. मग ती मारली. म्हणून आज साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आहे पुस्तक आपल्याला समोर येते. ह्या पुस्तकाला किती खर्च झाला, त्याची किती किंमत होती, काय सगळ्या गोष्टी होत्या, त्याला महत्त्व आहे असं मला वाटत नाही. कारण किमतीवरून अस्तित्व नसतं, त्या अस्तित्वावरून त्याची किंमत ठरत असते. म्हणून ही जी लहू गायकवाडांच्या दस्तऐवजाची जी किंमत आहे ही आज जरी आपल्याला मोलाची वाटत असेल, पण जसे जसे दिवस जातील ते असे मल्टिप्लाय होत जाणार आहे. काही गोष्टी अशा असतात की त्या जुन्या झाल्या की त्याची किंमत कमी होते, पण काही गोष्टी अशा असतात की त्या जुन्या जितक्या होतील तितकी त्याची किंमत वाढत जाते. त्याला न्यूमिस्मॅटिक व्हॅल्यू असं म्हणतात. तसं हे पुस्तक आपल्याला आहे. असे काही घड्याळ आहेत जे असे वर्षानुवर्ष गेले तर त्याची किंमत वाढत जाते. आणि असे काही पदार्थ पण आहेत असे वर्ष गेले का त्याची किंमत वाढत जाते. जे हसले मी त्यांना ओळखलेलं आहे. असो, पण आज बऱ्याचसांनी उल्लेख केला, कुलकर्णी सरांनी केला, महाजन सरांनी केला की एक जबाबदारी त्यांनी पार पडली, पुढची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. आणि जबाबदारी ही श्वासासारखीच असते, एकदा एक सोडली का दुसरी घ्यायलाच लागते श्वास. त्याच्या पुढच्या जबाबदारीला पण ते सतर्क आहेत. त्यांच्या पुढच्या जबाबदारीसाठी आपण सर्वजण गायकवाड सरांना मदत करूयात, एवढीच माझी ही भावना आहे. आणि आमच्या बेनके परिवाराला आज वल्लभशेठ बेनके साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने हा एक आगळा वेगळा नॉन पॉलिटिकल प्रोग्रॅमसाठी हा एक मान दिला असं मी समजतो. त्याच्याबद्दल अनिल तात्यांचं, विशेषतः गायकवाड सरांचं, शिंदे साहेबांचं, शिवाजी शिंदेंचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय शिवराय. आणि वल्लभशेठचं आणि राजश्रीताईंचं मी कौतुक करतो की सगळ्यांची सुरुवात पासून आहे आणि जीवनाची बाराखडी त्यांनी तिथं सुरुवात केलेली आहे. म्हणून सगळ्यांचं नाव सुरुवातीला आहे, हे वैशिष्ट्य आहे त्याचं. आणि खऱ्या अर्थाने मी राजा दीक्षित सरांना सुद्धा अभिनंदन करेल की तुमच्या हातात न लागलेला हिरा आम्ही पकडला. कारण त्यांची निवड झाली, त्या संस्थेने त्यांना काही स्वीकारलं नाही आणि ते आमच्याकडे आले आणि आम्ही माहिती घेतली की दीक्षित सरांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतलेला होता. म्हणून आमच्या मंडळातील आमचे सर्व सहकारी, मी त्यावेळचे भीमराव दादा असेल, शिवाजी दादा असतील, आमची जी काही जुनी टीम होती या टीमनी ते हेरलं आणि आम्ही त्यांच्या निवड केली आणि ती निवड खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांच्या समोर सार्थ झालेली आहे. घरामणुती मंडळाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाची सुरुवात करतानासुद्धा वल्लभशेठ बेनकेंचा फार मोठा वाटा आहे. त्यावेळेला तालुक्यामध्ये 2 कॉलेजेस झाली, एक आळ्याला झालं आणि एक नारायणगावला झालं. आमचं कॉलेज मात्र आम्ही बांधून आणलं आणि तिथंसुद्धा वल्लभशेठने आम्हाला, प्रभाकर धारकर त्यावेळेला उच्च शिक्षण मंत्री होते आणि सदाशिव मंडलिक राज्यमंत्री होते आणि पवारसाहेब मुख्यमंत्री होते. या तिघांच्या संगनमताने फ्लोअर ऑफ द हाऊस करा असं झालं आणि वल्लभशेठची इच्छा पूर्ण झाली. आणि आम्हाला सगळ्यांना, सगळे प्राध्यापक इथं आज उपस्थित आहेत. आमचे प्राचार्य डॉक्टर आनंद कुलकर्णी आहेत, कसबे आहेत, डॉक्टर लहू गायकवाड आहेत, पुष्कळ प्राध्यापक आहेत, पठारे सर पण आहेत, सगळे लोक आहेत. आणि दीक्षित सरांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास संशोधन केंद्रसुद्धा या ठिकाणी सुरू आहे. विद्यार्थ्यांची PhD वगैरे करण्याकरताच एक साधन या ठिकाणी झालं आहे. आज डेक्कन कॉलेजबरोबर MOU केला आहे, आर्कॉलॉजी डिपार्टमेंटबरोबर केला आहे. या सर्व कामं चालू आहेत. मगाशी सरांनी सांगितलं की इतिहासाची लिटरसी पाहिजे. आपल्या माहितीकरता सांगतो, मी लहू गायकवाड आणि पठारेनं ही जबाबदारी टाकली
यंदाच्या वर्षापासून जुन्नर तालुक्यातील जेवढ्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये जायचं आणि इतिहास शिकवायचं. म्हणजे पाठ्यपुस्तक घेऊन त्या शिक्षकाला रिप्लेस नाही करायचं, की त्या इतिहासाबद्दल साक्षरता करायची. आणि आमच्या प्राचार्यांनी त्यांना पूर्ण मोकळीक दिलेली. नंतर आपण आपला तालुका पर्यटन म्हणून राजकीय घोषणा झाल्या, परंतु टूर्स अँड ट्रॅव्हल आम्ही आणलं, भांडून आणलं, महाराष्ट्र शासनाकडनं आणलं. त्याचं श्रेय प्राचार्य कुलकर्णी सर, लव गायकवाड आणि पठार यांना आहे. हा तो कोर्स आपल्या इथं सुरू आहे. आणि आज आम्ही आहे ना ग्लोबल विचार करतात आमचे प्राध्यापक, म्हणून आज आपल्या इथं जॅपनीज लँग्वेज गेल्या वर्षापासून सुरू झाली. जपानमध्ये टुरिझमला फार प्रचंड महत्त्व आहे. जर्मन भाषा म्हणून आम्ही आता सुरू करतो आहे. इंग्रजी आहे. त्याचप्रमाणे हे सगळे लेख आहेत, दस्तऐवज आहेत, हे मोडी लिपीमध्ये आहेत. महाराष्ट्रातील सर्व लोकांना मोडी शिकवण्याचं काम लहू गायकवाडांनी आणि पठार सरांनी केलं. आमचे प्राचार्य त्याच्यामध्ये आहेत. आज जो निजामशाही किंवा विजापूरची आदिलशाही किंवा सातारची गादी, जे जरांगे पाटलाचं आंदोलन झालं ना, त्याच्यातले कुणबीकरता शोधण्याकरता म्हणून आम्ही त्याचा उपयोग झाला. समाजाकरता काम करा असं आमच्या संस्थेत आमच्या गुरुवर्याने आम्हाला सांगितलं. आणि गुरुवर्य म्हणाले की समाजाकरता झिजलं पाहिजे, समाजाकरता तुम्ही ते ज्ञानरूपी सेवा दिली पाहिजे. अतुल शेठचे मी आभार मानतो की शिवनेरी हापूसला त्यांच्यामुळे पैसे मिळाले. त्याने अजितदादाला सांगितलं की द्या पैसे, आणि अजितदादा, स्वर्गीय अजितदादांनी एकही आमचा पैसा ठेवलेला नव्हता. जेवढे पैसे लागले तेवढे दिले, कमी पडले तर आम्ही घालू असं मी अजितदादांना त्यावेळेस शब्द दिला. आणि 30 लाख रुपये खर्च झाले. सरकारने मंजूर केलेल्या पैशात अजितदादा मला म्हणाले, तुम्ही परत येऊ नका मागायला, आमच्याकडं पैसे द्यायची सोय नाही, चंचल आहे. ते काय मी बाकीचं पुढचं बोलत नाही. त्याच्यामुळं ते म्हणले येऊ नका. आम्ही गेलो नाही. संस्थेने पैसे घातले. माझे सहकारी सुजित भाऊ आहेत, प्रकाश मामा आहे, आमचे सर्व सहकारी इथं आहेत. या सहकार्याने आम्हाला सांगितलं आपण खर्च करू. म्हणून आपली टॅगलाईन आहे शिवनेरी हापूस टेस्ट ऑफ सेंचुरीज, आणि हिंदीमध्ये आहे सदियों का स्वाद. हा जो अरोमा आहे त्याच्यातला तो खूप आहे. आम्हाला लहू गायकवाडांच्या इतिहास संशोधनाचा फायदा सायन्सपेक्षा खूप मोठा झाला. आम्ही DNA फिंगरप्रिंटिंग केलं, आम्ही त्याचं सगळं लॅबमध्ये जाऊन हे केलं, सगळं काम केलं खूप प्रचंड. त्याच्यामध्ये आम्ही देवगड हापूस असेल, रत्नागिरी हापूस असेल, वलसाड हापूस असेल, म्हणजे हे सगळे आणले नमुने. आम्ही DNA फिंगरप्रिंटपासून सगळं काम केलं. त्याच्याकरता आतूनच पैसा घालवला. परंतु हापूस बाग हे आम्ही शोधून काढलं, आणि त्याचा दस्तऐवज शोधल्यामुळं हापूस हा आमचा आहे. आणि तो जुन्नरचा हापूस आहे, तो शिवनेरीचा हापूस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासूनचा सगळा इतिहास शोधला. त्याच्यामध्ये आमचे गायकवाड सर, म्हणजे लहू गायकवाडांसारखेच त्यांचं आडनाव गायकवाड आहे, राधाकृष्ण गायकवाड, ह्या 2 माणसांनी अथक प्रयत्न केले. म्हणजे आता आमचं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं कामही विचार करतो आहे. मुलांना उद्योग मिळाले पाहिजे, गाईड झाले पाहिजे. इथं येणाऱ्या पर्यटकाला इतिहास समजून सांगितला पाहिजे. हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ इतिहासातला करून त्याचं एनकॅशमेंट करायला शिकलं पाहिजे. पैसे त्यातनं निर्माण झाले पाहिजे. आज आपण जातो राजस्थानमध्ये, आर्कॉलॉजीपासून सगळे लोक तिथं खूप काम केलं आहे, संशोधन केलं आहे. मोहनजोदारो आहे, सगळीकडे पैसे निर्मिती होते. इतिहासापासून टूर्स ट्रॅव्हल्स वाढलं पाहिजे. म्हणून आम्ही टूर्स ट्रॅव्हल्सचा आपण कॉलेजमध्ये कोर्स सुरू केला. गाईड सुरू झाले पाहिजेत. त्याचबरोबर
जुन्नर तालुक्याची खाद्य संस्कृती, मी हे अतुल शेठला सांगणार आहे, आम्हाला पैसे मिळवून द्या. काय खाद्य संस्कृती? जुन्नर तालुक्याची मासवडी. त्याच्याकरता आपण काम केलं पाहिजे. पर्यटन, लोक इतिहास नुसतं वाचत नाही, बघायला येतात. आणि बघायला आल्यानंतर त्यातून रोजगार निर्मिती झाली पाहिजे, हे उद्दिष्ट आम्ही ठेवलेलं. हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय चालला पाहिजे, गाड्या चालल्या पाहिजेत, दुकानं चालली पाहिजेत. जसं शिक्षण क्षेत्रामध्ये आज हब तयार होतं. आज कोट्याला आम्ही बऱ्याच वेळा आम्ही पारगावकर आम्ही जाऊन आलो कोट्याला. तिथं सगळ्यांची दुकानं चालली, ती कोट्याच्या क्लासवर आहे. लातूरला काय चाललं? आम्ही म्हटलं महाराष्ट्रातल्या जुन्नरमध्ये आपलं पर्यटनाचं दुकान चाललं पाहिजे. मग त्याकरता आपल्याला सगळ्यांना मिळून प्रयत्न करावे लागतील. या ठिकाणी रस्ते होतील, सगळे होतील, पण माणसं येण्याकरता, आकृष्ट करण्याकरता त्यांना इतिहास सांगणारी माणसं पाहिजे. आणि तीसुद्धा इतके चांगल्या पद्धतीने सांगितलं पाहिजे की या जुन्नरचं वैभव, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी जुन्नर आहे. या ठिकाणी शिवनेरी आपूस नाव देताना लहू गायकवाडांनी सांगितले की हा शिवनेरी परगणा होता, सुभा होता, परगणा होता, म्हणून आम्हाला नाव देता आलं. नाहीतर त्यांचं म्हणणं चाललं होतं जुन्नर नाव द्या. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की ज्या शिवरायाचा जन्म शिवनेरीवर झाला आणि यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राची जी काही कळस आणला, तो कलश आणला, तो शिवनेरीच्यावर आणला. आणि आमच्या शिवनेरीची माती, आमची माती, आमचा देश, ह्याच्यामध्ये जे झाड लावले जुन्नरचं नारायणगाव कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, त्यात आमचे फुलसुंदर सर असतील, लहू गायकवाड असतील, प्राचार्य कुलकर्णी सर असतील, सर्वांनी अथक मेहनत करून पुणे विद्यापीठात नंबर 1 आणला. एवढं काम करण्याचं ताकद आपल्यामध्ये आहे. आज आपला नारायणगड NSSच्या मुलांनी तयार केला. आज जे किल्ले दिसतात, चावंड असेल, इतर असेल, सगळ्या किल्ल्यांवरती मुलांना आपण पाठवतो. म्हणजे इतिहासाचं जतन केलं पाहिजे. इतिहासातलं बघायला आल्याची ताकद सगळ्यांमध्ये पाहिजे. वल्लभ शेठचा आणि लहू गायकवाडांचा संबंध येणारं काम माणूस इथं बसलेला आहे, ब्रह्मे काका. मला वल्लभ शेठ म्हणले त्यावेळेला, तात्या तुमच्याकडे फार माणसं चांगली आहेत. म्हटलं ती माणसं चांगली आम्ही हिरलीत, पण त्यांना बरोबर घेऊन जाणारा माणूस तुमच्याकडं पाहिजे. नाही तर नुसतं तुमच्याकडं तो आला का तुम्ही हे चल म्हणाल एखाद्या वेळेला. म्हणून ब्रह्मे काकांना त्यांच्यासोबत पाठवत होतो. आणि ब्रह्मे काकांनी त्यांना जाऊन वल्लभ शेठला सांगितलं की हा खरोखरचा हिरा आहे. आणि वल्लभ शेठनी त्यावेळेला चर्चा केली आणि मला म्हणाले हे पुस्तक करताना तुम्ही लहू गायकवाडला किती स्वातंत्र्य देणार? आम्ही म्हटलं त्याला पारतंत्र्य ठेवलंच नाही तर स्वातंत्र्य द्यायचा विषय येतो कुठं? वल्लभ शेठ बोलताना कसे होते ते कदाचित इथं आम्हाला बसलेला माहिती आहे, सुजितला नाही माहिती, शिवाजी दादाला वगैरे माहिती आहे. मी म्हटलं तो पारतंत्र्यात कधीच नाही, तो स्वातंत्र्य आहे. मग म्हणाले पुस्तक आपल्याला करायचं आणि जुन्नरचं पुस्तक झालं पाहिजे. कारण जुन्नर हे त्या काळचं व्यापारी केंद्र होतं. नाणेघाटात आजही आपण म्हणतो रांजण आहे. आज पैठणपर्यंत व्यापार करत होता मोठा मुलूक हा. म्हणजे आपला परिसर हा व्यापारामध्ये डच लोक जे युरोपातले व्यापारी होते ते नालासोपाऱ्याला यायचे. नालासोपाऱ्यातून माल घेऊन आपल्याकडे यायचे आणि आपल्याकडला जो कच्चा माल आहे ते घेऊन जात होते. जाताना जसं आता होर्मुजच्या खाडीमध्ये इराण म्हणतात जाकात द्या, तशी जाकाताचा रांजण तिथं ठेवला होता आणि त्याच्यावर खऱ्या अर्थाने प्रशासन त्या काळात चालत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी मुद्दाम फार अभ्यासपूर्वक ठेवलं शिवनेरीवर आणि तिथं खरं छत्रपतींचा जन्म झाला. अतिशय सुरक्षित असं किल्ला आहे. जुन्नर हे सुरक्षित ठिकाण आहे. जर इतिहासाची पानं चालली तर तुमच्या लक्षात येईल की जुन्नरला भौगोलिक सुरक्षता खूप मोठी आहे.
आणि या भौगोलिक परिस्थितीमध्ये आपल्या जुन्नरमधल्या माणसं ज्या वेळेला मुंबईला गेली त्या सगळ्यांनी मिळून फनिक्युलर ट्रॉम्बे नाणे घाटात करण्याचा प्रयत्न केला. हायड्रॉलिक लिफ्ट होती त्या काळात. मी तुम्हाला 1947-48 म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातली गोष्ट फडके बांधणारा त्या काळात त्या लोकांनी बांधला. हा तिथं असंख्य लोक पाणी पित आहेत. हा जुन्नरचा इतिहास आहे ना, अतुल शेठ खूप आहे. लव गायकवाड सरांनी त्याच्यात खूप काम केलं. त्यांना दीक्षित सरांसारखे गुरु भेटल्यामुळं त्यांनी कुठं काही कसर ठेवलेली नाही आणि कुठेही बनवाबनवीचं काम या पुस्तकात अजिबात केलेलं नाही. हे पुस्तक मला त्याने प्रकाशनाच्या आधी आणलं. मी पुस्तकाचं नुसतं पहिलं पान उचकलं, मी लवलं म्हटलं पुस्तक अप्रतिम झालं आहे. बरोबर ना लव? हां, पुस्तक न वाचता मी म्हटलं अप्रतिम झालं आहे, कारण त्याच्या संदर्भाचं काम त्यांनी अथक खूप प्रयत्न करून केलं. आज आमच्या इकडं आपण कदाचित सर आला असेल, कदाचित काही माणसं आली नसतील, परंतु म्युझियम कॉलेजमध्ये सुरू केलेलं आहे. ती संकल्पना पाठारे सर, प्राचार्य कुलकर्णी सर आणि लव गायकवाडांची आहे. त्यांनी आपल्या परिसरातली खूप वस्तू गोळा केल्या, खूप पद्धतीचं काम त्यांनी केलं आहे. आणि आज मला असं वाटतं की एक चांगलं पुस्तक दीक्षित सरांच्या गुरु शिष्याने केलं आणि गुरुवर्य सबनीसांच्या विचाराला बांधिलकी ठेवून लव गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी आज या ठिकाणी वागतायत. आणि मागाशी जाता जाता उल्लेख केला, हा शिंदे हा सुद्धा आमच्याच संस्थेत काम करत होता. तो आमच्या इंग्लिश मिडियमला लायब्ररीवर होता. 5-6 वर्ष काम केलं. त्याची एकंदर सगळी चळवळ आमच्या लक्षात आली. त्यावेळेस मी, शिवाजीदादा, डॉक्टर शाह आम्ही विचार केला आणि त्याला आम्ही एक दिवस विचारलं, तुझ्या मनात जरा चिलबिलचिल दिसते. तो म्हटलं काय, मला ना कुठंतरी काहीतरी करायची इच्छा आहे. आम्ही म्हटलं मग तू असं कर की पार्ट टाईम इथं काम कर आणि पार्ट टाईम तू तुझं कर. कारण काय आहे की तू जो काय मनात आणलंयस ना ते तेवढं सोपं पण नाही आहे, पण तुझे घरचं प्रपंच पण चालला पाहिजे असा विचार त्यावेळेला आम्ही केला. आणि मग हळूहळू मग तो त्यांनी प्रकाशनाकडं गती घेतली. आणि आज जसं मगाशी थोरात सरसुद्धा म्हणले की त्यांची सुरुवात इथून झालेली आहे. खरं या भूमीमध्ये माणसं घडली. गुरुवर्य सबनीसांनी 16 वर्षामध्ये प्रचंड एवढं मोठं काम केलं की त्याचा पाढा जर वाचला खूप मोठा आहे. माणसं घडवायचं काम आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि वल्लभ शेठ बेनकेंनी खऱ्या अर्थाने ते काम केलं. आणि तुमच्या कोणाच्या माहितीत आहे की नाही माहीत नाही, पण वल्लभ शेठ ग्रामोन्नती मंडळाचे सदस्य होते. आम्ही 1980ला केलं तर त्यांना सदस्य केलं. मला म्हटलं काय जबाबदारी देऊ नका बा, भानगडीत नाही पाडायचं. मला म्हटलं भानगड काही नाही, तुम्ही फक्त आम्हाला कधी आले गेले ना येत जा इथं. हे आमदार म्हणून सुद्धा नाही, आम्हाला काय त्याच्याकरता तुम्हाला आम्ही सभासद केलेलं नाही. आमदार झाले पण नव्हते त्यावेळेला झाले. आणि खऱ्या अर्थाने वल्लभ शेट्टी मग ज्ञानदा काढली. त्याच्यामध्ये ब्रह्मेकाका डी डोके असतील आणि आपलं ग्रामोन्नती मंडळाचंच ती शाखा असं मी नेहमी सातत्याने म्हणत राहिलो. वल्लभ शेट्टीसुद्धा तिथं ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी इथंसुद्धा कशा घडतील ज्ञानदामध्ये या दृष्टीने सुद्धा त्यांनी काम केलं. आणि खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्यातील शैक्षणिक उठावामध्ये, शाळागृह बांधण्यामध्ये, खोल्यामध्ये मुलं खाली बसायची, शेणाने सारवलेल्या त्या खोल्या असायच्या, विद्यार्थ्यांना बाकीच्याच कामात जुंपलं जायचं, अभ्यासाकडं कमी लक्ष. आणि याही परिस्थितीत मग बाकाची संकल्पना काढली. त्याही गोष्टीमध्ये आम्ही त्यांच्याशी बोललो. आणि मग त्या दृष्टीने आपल्या जुन्नर तालुक्यात शैक्षणिक चळवळीला बळकटी आली, इतिहासाला बळकटी आणली. आणि वल्लभ शेठ हे विज्ञानी होते. वल्लभ शेठचा सायन्सचा ग्रॅज्युएट होता.
वल्लभ शेठ कॉलेजला असताना आम्हाला माहिती आहेत वल्लभ शेठ खिलारी हॉस्टेलला राहतात, इथपासून सगळी माहिती. संपर्क खूप जुना. तुमचे आजोबा दत्तात्रय शेठ रमाजी बेनके इथपासून आमच्या घराण्याचा त्यांचा संबंध आहे. सीताराम बिल्डिंगमध्ये ते राहायचे. ताना शेठ वगैरे सगळे आम्हाला भेटायचे मुंबईला. केळीचा व्यापार करायचे. तब्येत नंतर साथ देईना, मुंबईतल्या हवामानाला टिकेना, म्हणून ते गावाकडे आले. आणि आमचे वडील हयात असेपर्यंत आणि तुमचे आजोबा हयात असेपर्यंत सातत्याने एकमेकाकडे जाणं येणं आणि विचारपूस करणं. म्हणून आज तुमच्या घराण्याचा आणि आमचा जिव्हाळा, कामोणती मंडळाचा जिव्हाळा, हे खरं सूत्र तिथून आहे. आपण नेहमी इतिहास म्हणतो म्हणजे काय हो, इतिहास ज्याला माहिती आहे तो माणूस संस्कारी होतो. ज्याला इतिहास माहीत नाही तो संस्कारी होऊ शकत नाही. म्हणून आपण नेहमी सातत्याने विचार केला पाहिजे की आजच्या या युवकामध्ये संस्कार का कमी पडत चालले, इतिहासच विसरले. आपण कोण आहोत हे माहीत नाही. माणसाला पहिलं माहिती पाहिजे मी कोण आहे. आणि जोपर्यंत मी कोण आहे हे समजत नाही तोपर्यंत तुम्ही विचार आणि आचार करू शकत नाही आणि तुम्ही संस्कृती जपून संवर्धन करू शकत नाही. ही आजची काळाची गरज आहे. आणि म्हणून पुस्तकाच्या रूपाने किंवा आपण आज ई-लायब्ररीच्या रूपाने सुद्धा म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत इतिहास पोचवला पाहिजे. आपल्या देशाची महानता आपण दिली पाहिजे, आपल्या भागाची महानता आपण दिली पाहिजे आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा महती आपण विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येक आईवडिलांनी सांगितलं पाहिजे. ते संस्कार ज्यावेळेला घडतील त्यावेळेला माणूस माणसासारखा वागायला शिकेल. म्हणूनच आपण सातत्याने संस्कृती संवर्धनाचं काम केलं पाहिजे. आज या ठिकाणी खरं म्हणजे दीक्षित सर आले, दीक्षित सरांच्याबरोबर आज या ठिकाणी शिंदे साहेब आले, त्याचप्रमाणे वाघमारे साहेब आलेत, त्याचप्रमाणे आपण सगळेजण आला. मी काय माझ्या भाषणात कोणाचं नाव घेतलंच नाही कारण मी घड्याळाकडे बघत होतो. 9:04 झालीत. मला जरी म्हटलं अमर्याद बोला तर मला तुमची पण काळजी आहे की तुम्हाला पण जेवायचं, सगळ्यांना भोजन करायचं. आणि निश्चितपणे आपण पुढं जाऊ आणि जुन्नर खऱ्या अर्थाने एक चांगलं ठिकाण पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं, विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं, जिओग्राफीच्या भौगोलिक दृष्टिकोनातनं, मग अशा अतुल बेनकेंनी त्याचा उल्लेख केला. भौगोलिक खूप मोठं आहे आणि या भौगोलिक स्थानाचं महत्त्व आपण सगळ्यांनी उमजून घेतलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी निश्चितपणे पुढची पिढी घडवत असताना आम्हाला सगळ्यांना त्यांच्यावरती सगळ्या प्रकारचे संस्कार करत असताना येणाऱ्या सर्व प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता आणि युवकांच्या हाताला रोजगार निर्मिती आणि प्रत्येकाच्या दारात आणि घरात शिक्षणाची गंगा आणण्याचं जे काम करायचं आहे ते काम करून आपण या जुन्नर तालुक्याचा विकासाचा विचार निश्चितपणे करू आणि आपण निश्चितपणे पुढे जाऊ. आणि आज या ठिकाणी आपण सगळेजण आलात. आमचे सर्व सहकारी मग प्रकाश मामा असतील, सुजित भाऊ असतील, मोनिकाताई असतील, ऋषिकेश मेहर असतील, आमचे सर्व सहकारी आज उपस्थित नाही. या सर्वांच्या सहकाऱ्यांच्या वतीने मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारचं दीक्षित सर आपण आणि विशेषतः अतुल तुम्ही आमच्याकडं जास्तीत जास्त कशा पद्धतीने आपल्याला हे काम पुढे नेता येईल याच पद्धतीने आपण सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुढील वाटचाल करू. आणि या पुस्तकाला मी माझ्या ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व सदस्यांच्या वतीने, विविध विभागाच्या वतीने आणि सर्व विद्यार्थी जनांच्या वतीने शुभेच्छा देतो. पुस्तकाच्या प्रती त्या आमच्या घरच्याच आहेत, त्यामुळं आम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या आम्ही विकतच घेणार. आम्ही त्या फुकट घेणार असा कधी आमच्या संस्थेचा संकल्प नसतो आणि विचार पण नाही. आणि त्या विचाराने आपणही या पुस्तकांचा विमोचन चांगल्या पद्धतीने करू. नवीन पुस्तक लिहिण्याची ताकद सर्व आमच्या कॉलेजमधील सर्वांना मिळावी आणि त्यातून निश्चितपणे एक समाजामध्ये चांगल्या प्रकारचं आपण पुस्तकाचं वितरण करू शकू एवढंच मला या निमित्ताने सांगतो. आणि मला माझ्या अध्यक्ष पद्धतीत सरांनी माझ्या मागं खूपच लागले. मी म्हटलं अतुल बेनकेंना करा अध्यक्ष, पण ते काही तयार नाही झाले आणि म्हणून मला अध्यक्ष होऊन काम स्वीकारावं लागलं. त्याबद्दल मी त्यांच्या संयोजनाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
आपण सर्व या कार्यक्रमात उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी आभार. माननीय माजी आमदार श्री अतुल शेठ बेनके आणि माननीय सौ गौरीताई बेनके व राजश्रीताई बेनके यांनी श्री वल्लभ बेनके वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून स्नेहभोजनाची सोय केलेली आहे. त्याचा सर्वांनी आनंद घ्यावा. माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.